पावसाळ्यात या 5 गोष्टी चुकूनही खाऊ नका. पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी महत्त्वाची माहिती. नमस्कार मित्रांनो. पाऊस सुरू झाला की वातावरण थंडगार होतं, हिरवळ पसरते आणि मग गरमागरम भजी, चहा, मक्याची कणसं असे अनेक पदार्थांची आठवण येते. पण हा ऋतू जितका आनंददायी आहे, तितकाच आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणारा देखील आहे. याच काळात सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, पोटाचे विकार आणि संसर्गजन्य आजार जास्त प्रमाणात दिसून येतात. त्यामुळे या दिवसात आपण काय खातो किंवा काय टाळतो याचा आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच 5 गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या पावसाळ्यात शक्यतो टाळाव्यात किंवा योग्य काळजी घेऊनच खाव्यात. आणि शेवटी मी काही महत्त्वाच्या पावसाळी आरोग्य टिप्स देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1. टरबूज. मित्रांनो, टरबूज हे उन्हाळ्यातील सर्वात उत्तम फळापैकी एक आहे. त्यामध्ये भरपूर पाणी, व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि पाण्याची देखील कमतरता भरून निघते. पण पावसाळ्यात परिस्थिती थोडी वेगळी असते. या दिवसात वातावरणात थोडी जास्त आर्द्रता असते आणि पचनक्रिया देखील काही लोकांची मंदावते. अशा वेळी जास्त प्रमाणात टरबूज खाल्ल्यास काहींचे पोट फुगणे, अपचन किंवा सर्दीचा त्रास जाणवू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की टरबूज पूर्णपणे बंद केलं पाहिजे. पण पावसाळ्यात ते कमी प्रमाणात आणि ताजं असेल तरच खाणं योग्य ठरतं. नंबर 2. दही. दही हे अतिशय पौष्टिक पदार्थ आहे. त्यामध्ये चांगले बॅक्टेरिया म्हणजेच प्रोबायोटिक्स, कॅल्शियम, प्रथिने आणि व्हिटॅमिन B12 असते. मात्र काही लोकांना पावसाळ्यात दही खाल्ल्यानंतर कफ वाढणे, घसा बसणे किंवा सायनसचा त्रास जाणवू शकतो. जर तुम्हाला अशा प्रकारचा त्रास होत असेल तर दही रात्री खाणं टाळावं. दिवसाच्या वेळेस ताजं किंवा कमी प्रमाणात खाऊ शकता. जर तुम्हाला एखादा आजार, ॲलर्जी किंवा विशेष आरोग्य समस्या असतील तर हे पदार्थ खाण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. नंबर 3. हिरव्या पालेभाज्या. पालक, मेथी, चाकवत, शेपू यांसारख्या पालेभाज्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामध्ये लोह, कॅल्शियम, फायबर आणि अनेक जीवनसत्वे असतात. पण पावसाळ्यात या भाज्यांवर चिखल, जंतू किंवा किड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. म्हणून अशा भाज्या खाणार असाल तर त्या अनेक वेळा स्वच्छ पाण्याने धुवा. शक्य असल्यास काही वेळ मीठ किंवा हळद घातलेल्या पाण्यात ठेवा आणि नंतर व्यवस्थित शिजवूनच खा. थोडी काळजी घेतली तर पालेभाज्यांचे देखील फायदे मिळतात आणि आरोग्य देखील चांगले राहू शकते. नंबर 4. कोबी. कोबी ही पौष्टिक भाजी आहे. त्यामध्ये फायबर, व्हिटॅमिन C आणि अनेक पोषक घटक असतात. परंतु पावसाळ्यात कोबीच्या पानांमध्ये लहान किडे किंवा जंतू लपलेले असण्याची शक्यता वाढते. म्हणून कोबीची प्रत्येक पानं वेगळी करून नीट धुणं महत्त्वाचं आहे. कच्चा कोबी खाण्यापेक्षा पावसाळ्यात तो व्यवस्थित शिजवून खाणं अधिक सुरक्षित ठरू शकतं. नंबर 5. उसाचा रस. उसाचा रस अनेकांना खूप आवडतो. उन्हाळ्यात तो शरीराला ताजंतवानं वाटवतो. पण पावसाळ्यात उघड्यावरचा मिळणारा रसामध्ये स्वच्छतेची समस्या असू शकते. दूषित पाणी, माशा किंवा अस्वच्छता यंत्रणामुळे जंतू वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे पावसाळ्यात बाहेरचा उसाचा रस पिण्याऐवजी स्वच्छ किंवा विश्वासजन्य ठिकाणावरूनच घ्या. शक्य असल्यास या काळात तो टाळलेलाच बरा. पावसाळ्यात कोणत्या चुका टाळाव्यात? मित्रांनो, फक्त हे 5 पदार्थ टाळून उपयोग नाही. काही सवयी बदलणंही तितकंच महत्त्वाचं आहे. उघड्यावरचे कापलेली फळं खाऊ नका. रस्त्यावरील अस्वच्छ खाद्यपदार्थ टाळा. नेहमी उकळलेलं किंवा स्वच्छ पाणीच प्या. गरम आणि ताजं अन्न खाण्याचा प्रयत्न करा. हात स्वच्छ धुण्याची सवय लावा. या छोट्या सवयी तुम्हाला अनेक आजारांपासून वाचवू शकतात. पावसाळ्यात काय खावं? आता प्रश्न पडेल, मग खायचं काय? पावसाळ्यात गरम वरण भात, मूग डाळीची खिचडी, आले हळद घातलेलं दूध,
तुळशीचा चहा, सूप, उकडलेल्या भाज्या, हंगामी फळे आणि घरचं ताजं अन्नावर भर द्या. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि रोगप्रतिकारशक्ती देखील चांगली राहते. मित्रांनो, लक्षात ठेवा, कोणताही पदार्थ स्वतःहून पूर्णपणे वाईट किंवा चांगला नसतो. योग्य प्रमाणात, स्वच्छता आणि आपल्या प्रकृतीनुसार तो खाल्ला तर त्याचा फायदा नक्कीच होतो. पावसाळ्यात फक्त चव नाही तर आरोग्याचा देखील विचार करा. थोडी काळजी घेतली तर सर्दी, ताप, पोटाचे विकार आणि अनेक अनेक संसर्गजन्य आजारांपासून आपण स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करू शकतो. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत शेअर करा. अशाच घरगुती उपाय आणि दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि पावसाळ्याचा आनंद घ्या.